नमस्कार, माझं नाव गोकुळ जाधव, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक आत्मा सिन्नर साठी काम करत आहे। या ठिकाणी आपला वसुंधरा शेतकरी नैसर्गिक शेतकरी गट राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियान अंतर्गत स्थापन केला आहे। त्या अंतर्गत आपण कृषी सखींची ओळख करून घेऊ। नमस्कार मॅडम, तुमचं नाव? नमस्कार, माझे नाव माया निलेश बलक, वडगाव। वसुंधरा सेंद्रिय शेतमाल उत्पादक गट त्या नैसर्गिक शेती अभियान अंतर्गत मी कृषी सखी म्हणून या गावात कार्यरत आहे। किती शेतकऱ्यांसाठी? 125 शेतकरी आहेत आणि 50 हेक्टर शेतीवर काम करत आहे। आणि कोणकोणते पिकं आहेत इथं? सोयाबीन, कांदा, गहू, मका। आता आज आपण या गटातील गट प्रमुख भागवत विठोबा बलक यांचा ओळख करून घेऊ। नमस्कार, मी भागवत बलक, वडगाव सिन्नर। आमचा वसुंधरा सेंद्रिय शेतमाल उत्पादक शेतकरी गट आहे आणि आता त्यात आत्मा अंतर्गत आमची गटाची नोंदणी झालेली आणि त्याच माध्यमातून एक आम्हाला राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियान त्याचा प्रोजेक्ट आम्हाला आलेला आहे। आमच्या गटामध्ये 125 शेतकरी आम्ही त्या सभासद नोंदणी केलेली आहे आणि त्या माध्यमातूनच आणखीन आम्हाला जैविक निविष्ठा बनवण्यासाठी आत्मांतर्गत 10 टक्क्यांचं एक प्रोजेक्ट दिलेलं आहे। तर आता आपल्याला एक सांगा, हे जैविक निविष्ठा केंद्रामध्ये तुम्ही काय काय औषधं बनवणार आहे त्याची थोडक्यात या ठिकाणी माहिती द्या। त्याच्यात जीवामृत स्लरी बनवायची, एक द्रावण बनायचं, आणखीन 10 अर्क आहे, एक 7 धान्यांचं ते स्लरी आहे, एक अमिल अर्क आहे, आणखीन एक देसी कल्प म्हणून एक त्याचा अर्क असतो, परत ट्रायकोडर्मा, असे 10 प्रकारचे सगळे जीवाणू खतं बनवायचे आणि काही कीटकनाशक आहे। एक म्हणजे आता तुम्ही याच्यातून जैविक निविष्ठा तयार करून शेतकऱ्यांना वाटप करून आणि त्याचा वापर करायला सांगा। या माध्यमातून सध्याची परिस्थिती काय? आत्ता आमच्याकडे पहिलं रासायनिक खतांचा वापर व्हायचा, रासायनिक कीटकनाशकांचा वापर व्हायचा, पण आता गेल्या 1 वर्षापासून आम्ही आता जैविककडे म्हणजे रासायनिक शेती बंद करून नैसर्गिक शेतीचं अवलंबन केलेलं आहे आणि त्या माध्यमातून आम्ही प्रत्येक शेतकऱ्याला जीवामृत कसं बनायचं, त्याचं 10 अर्क कसं बनायचं सगळं थोडक्यात एक म्हणजे उत्पादन खर्च कमी झाला का? हा, उत्पादन खर्च कमी झाला, म्हणजे जे बाहेरून निविष्ठा आणायचो रासायनिक त्याच्यापेक्षा याचं उत्पादन खर्च खूप कमी झालेला आहे आणि उत्पन्नात वाढ झाली, उत्पन्नात पण वाढ झाली आणि त्याच्यापासून चांगलंच म्हणजे आरोग्यासाठी तर खूपच चांगलं आहे। मग तुम्ही इतर शेतकऱ्यांना आवाहन कराल का नैसर्गिक शेती? इतर शेतकऱ्यांनी पण या नैसर्गिक शेतीकडे वळलं पाहिजे आणि आपलं पुढील आयुष्य आणि आरोग्य एकदम धोक्यात जाण्याच्या अगोदरच आपण ही काळजी घेतली पाहिजे। आपली शेती विषमुक्त आणि अन्न विषमुक्त झालं पाहिजे आणि तेच प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत, प्रत्येक ग्राहकापर्यंत पोहोचलं पाहिजे। आता हाच भाजीपाला आम्ही काढून आणि शहरामध्ये विक्रीला पाठवतो, नाशिक, मुंबई अशा शहरांमध्ये तो भाजीपाला विक्रीला आमचा दर चांगला मिळतो का? हो, दर याच्या हिशोबाने चांगला मिळतो। धन्यवाद। आपला जो उद्देश आहे यामध्ये रासायनिक औषधांचा वापर बंद करणे आणि नैसर्गिक शेतीचा अवलंब करणे, यामध्ये बलक साहेबांनी जे सांगितलंय, जीवाणू स्लरी, जीवामृत, EM2 द्रावण, EM 10 अर्क, EM वेमिल अर्क, EM अमिल अर्क, देशी केल्प अर्क, सप्तधान्य स्लरी, EM देशी केल्प, अशा विविध औषधांचा वापर करून आपल्या शेतीमध्ये चांगला उत्पादन घ्यायचं आहे। तर अतिशय चांगला उपक्रम आहे। या निमित्ताने सर्व शेतकऱ्यांना आपण जैविक शेतीकडे, नैसर्गिक शेतीकडे वळण्याचं आवाहन करू। धन्यवाद।